हम्म. हे चाललं होतं, अभावात भाव स्वरूपस्य स्वरूपम भाव इष्यते. हे थोडं सांगितलं होतं या वाक्यात. ओके. सगळ्या वस्तूंच्या मध्ये भेद हं, म्हणजे स्वरूपतः असतो. त्याच्यामध्ये असणारा हं, कधी नष्ट न होणारा भेद असतो. नष्ट झालेल्या वस्तूंच्या मध्ये देखील भेद असतो. तो भेद काही नष्ट होत नाही. वस्तू जरी नष्ट झाली तरी भेद नष्ट होत नाही. म्हणजे कोणतीही वस्तू आवाज येत नाही आहे नाहीये. असं म्हणलं तरी हा आवाज येतोय ना, व्यवस्थित आहे, खणखणीत आहे. तुमच्याकडे बघा. येते ना. हो, मला येते. कोण म्हटलं आवाज येत नाही? यायला पाहिजे. अनंतराव. अच्छा. यायला पाहिजे हो, तुमचा पण मला आला आणि गुरुवार पण येतोय. तुम्ही तुमचा व्हॉल्यूम मोठा करा. अरे मग. म्हणजे एकूण भेदाचा नाश होत नसतो. वस्तू जरी नष्ट झाली तरी, वस्तू उत्पन्न जरी झाली तरी त्या वस्तूच्या बद्दलचा जो भेद असतो तो भेद मात्र असतो. काही अज्ञानी लोक काय म्हणतात, सूक्ष्मदर्शी लोक जे असतात की नाही, भेद हा सत्य आहे, वस्तूमध्ये स्वरूपतः असतो, याच्यामध्ये शंका नाही. म्हणून वस्तुविनाश जरी झाला तरी देखील त्याचा भेद कुठेही नाहीये असं नाहीये. असते, भेद तर असते. भावात भावरूपस्य रूपम भावेष्यते एवं भावात अभावस्य, याप्रमाणे अविनष्ट असणारा जो जी वस्तू असते की नाही, कधीही नष्ट न होणारी अशी वस्तू, त्याच्यामध्ये भावरूप असतं, ते भावस्वरूप तर राहतच आहे. राहणेपणा हे सगळ्या वस्तूमध्ये असते. ज्या वस्तूचे जे स्वरूप असते की नाही, ते स्वरूप त्याच्यामध्ये राहतच असतं. आणि ते स्वरूप भावात्मक असतं, असं आहे. पण त्याच्यामध्ये भेद जे आहे मात्र असतोच आहे. एवं भावादभावस्य न भेदो भावरूप. त्याप्रमाणे त्याप्रमाणे भावात अभावस्य न भेद. भावात्मक जी वस्तू आहे, त्या वस्तूपासून अभावस्य न भेद, अभावाचा भेद नसतो. कारण भावरूपी असणारी वस्तू असते ती. अभावात भावरूपस्य स्वरूपम भाव इष्यते. अभावात्मक असणाऱ्या गोष्टीला म्हणजे नसलेली जी गोष्ट असते, तर स्वरूपात दिसून येणंपणा हे त्याच्यामध्ये भावात्मकच असते. स्वरूपतः दिसून येणंपणा म्हणजे भावात. आता नष्टभेदे भेदः अपि अभावात्मा विद्यते विनाश. भेद नष्ट जरी गेला झाला तरी देखील अभावात्मना म्हणजे अभावरूपाने असतोच येतो. त्याचा विनाश व्हायला पाहिजे असं काही नाही. स्वरूपत्वात् तु भेदस्य भेदे शंका न कस्यचित्. कारण भेद हा स्वरूपतः असतो, याकरता भेदाच्या बद्दल शंका कोणालाच राहत नाही. तर मग सामान्यतो यस्मात, सगळी गोष्ट सामान्य आकाराने असतीच आहे आणि सगळ्या लोकांना अनुभवामध्ये येतच असते. तस्मात जावृत्तता सर्वैः सर्वस्माद अनुभव येते. म्हणून सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत अशा रीतीने अनुभवामध्ये येतच असते. आणि त्या वस्तूंच्या मध्ये प्रतियोगिता ह्याच्यापासून तो भिन्न असतो, भिन्न असणाऱ्या त्या वस्तूपासून हे वस्तू भिन्न असते. अभावात्मक असणारी जी गोष्ट असते की नाही, ती जरी अभावात्मक असली तरी त्याच्यामध्ये अभावता म्हणून असते की ते स्पष्टच असते. म्हणून अभाव म्हणून एक अधर्म आहे असं म्हणता येत नाही. भावात्मक धर्म अभावात्मक नसतो असं म्हणता येत नाही. अभाव स्वरूपाने एक धर्म आहे, गुणधर्म आहेच आहे. अभावाची अस्थिता नामा, अभावाची अस्थिता म्हणजे काय आहे,
अभावाची अस्थिता हे काय आहे हे? अभावस्य अस्थिता नाम अभावाला जे अस्तित्व म्हणून प्राप्त झालेलं असते की नाही, अभावरूपी असणारी अस्थिता असते त्याच्यात. शशामध्ये शशाला विषाण नसतात. विषाण नसणेपणा जे आहे ते शशामध्ये अभावात्मक रूपाने राहतच असते ते. नाहीतर शशाला शिंग नसतात ही गोष्ट तुमच्या तोंडात आली कशी असते, तुमच्या विचारात आली कशी असते? अभाव स्वरूपी असणारी असते ते ती. अभावतापि तैव, आणि त्यालाच अभावता म्हणतात. तस्यात भावरूपिणी, आणि ती भावरूपाने नसते ते. भावात्मक शशाला शृंग भावात्मक कधी नसतातच, अभावात्मकच असतात ते. अतः त्या सर्व व्यावृत्त स्वरूपो भगवान परः, म्हणून परमात्मा सगळीकडे व्यावृत्त म्हणजे विरुद्ध रूपाने असणारा, म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या गोष्ट परमात्म्यामध्ये असतात असं नाही. परमात्मामध्ये असणारे सगळीकडे कुठे दिसून येत नसतात तुम्हाला. येन ज्ञातः सत ज्ञानी, आणि ही गोष्ट जो जाणून घेतलेला असतो त्यालाच ज्ञान आहे, आणि तोच मुक्त होतो म्हणून तत्वनिर्णयामध्ये सांगितलं आहे बरं का. आता चतुस्सचष्टे यद विष्णु चतुः स चष्टे. वर्णाला चष्टे म्हणजे काय, वर्णन केला जातो. 4 प्रकारे वर्णन केलं जातं ते विष्णू परमात्म्याचं, 4 प्रकारे वर्णन केलं जातं. श्रोतृत्वतो विभू. श्रोत्रामध्ये काय आहे, श्रोतृत्व असतंय. कानामध्ये श्रोतृत्व हे असतंच आहे. श्रोतृत्व कानामध्ये, कान तर राहावं लागतं, आणि त्या कानामध्ये कोणता गुणधर्म असावा, ऐकू येणेपणा नावाचा एक गुण असावा, आणि कोणती तरी ऐकण्यासारखी एक गोष्ट राहावी लागते, दुसरी तिसरी म्हणजे वस्तू राहावी लागते. आणि त्या वस्तूमध्ये ऐकायला येण्याजोगी आहे, जोगेपणा जे आहे की नाही ते भावरूपी असणार ते राहायला पाहिजे. वाणीमध्ये देखील तसंच आहे. वाक्य वक्तृत्वतः नित्यम. वाक हे वक्तृत्व रूपाने नित्य राहत असते. मन हे देखील मंत्रत्व रूपाने राहतच असते. तपश्चर्या हे देखील ज्ञानस्वरूपाने राहतच असते. ज्ञानस्वरूपत्वात विज्ञानंत विषय विवेचनात. विज्ञान म्हणून काय म्हणतात, विवेचनपूर्वक जाणलं जातं, याकरता त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञानानुसंधान रूप तपसा. ज्ञानाचं अनुसंधान नावाचं जे आहे की नाही ते करून त्याचं स्वरूप, त्याचं रूप पाहणं, ह्यालाच म्हणतात तप. ज्ञानाने अनुसंधान करून ज्या परमात्म्याचे रूप तपश्चर्येच्या द्वारे जाणले जाते तो जनार्दन. क्रमात भृगुर्व्यजानात, क्रमाने भृगुनी ही गोष्ट जाणली. अन्नादि बहुरूपिणम, अन्न इत्यादी अनेक रूपाने असणाऱ्या परमात्म्याला वर्णाने जाणून घेतलं, भृगुनी जाणून घेतलं. वरुणाचा मुलगा तो भृगुर्वै वारुणीही म्हणून पहिल्यांदा सुरू केलं. या रीतीने एवं विजानून तम विष्णू, या रीतीने त्या परमात्म्याला जाणून तस्मिंस्तु प्रतिष्ठती, त्या विष्णू परमात्म्याच्या ज्ञानामध्ये तो आसक्त होऊन जातो. त्यानंतर आसक्त झाल्यामुळे मुक्त भूत्वा अन्नवांश मुक्त होतो, आणि त्यानंतर अन्नवान होतो. अन्नादश्च सैव होतो, अन्न देणारा देखील होतो, अन्न असणारा देखील तो होतो, तो नाही होतो. अन्न नावाने परमात्मा विष्णू परमात्माच घेतात. अन्न नामा तो भगवान विद्वान होती. भगवंताला अन्न नावाने जाणून घेतलं तर त्या ज्ञानीला जे आहे उपजीविका मिळते, खायला प्यायला केव्हाही कमी पडत नाही. कारण त्या परमात्म्याला जाणून घेतलेलं असते म्हणून त्याच्याने त्याच्यामुळे रक्षित झालेला, तद्वांश तेन गुप्तत्वात, त्याच्याने रक्षित झालेला तो विद्यार्थी वसती इच्छया,
विद्या अर्थ करण्या म्हणजे विद्या प्राप्त करण्याची इच्छा घेऊन शिष्यामध्ये राहत असतो. त्याची परमात्म्याची जाणीव जी आहे त्याला झालेली असते, गोष्ट कळाली असते, म्हणून तो विद्या विद्येची अपेक्षा करणाऱ्यांच्या मध्ये देखील तोच राहतो. परमात्मा देखील तोच त्या ठिकाणी राहत असतो. आगतम नेति न ब्रूयात तदेतत विदुषो व्रतम. कोणी त्याच्या जवळ आले तर नाही मला काही होत नाही, मला नाही सांगायचं असं म्हणून नाही म्हणे. आगतम न इति न ब्रूयात. जो कोणी त्या गुरुच्या जवळ आलेला असतो की नाही, त्या जवळ आलेल्या व्यक्तीला ना नाही नाही असं म्हणून नाही म्हणे. तर तद्विषो व्रत, हे विद्वान लोकांचं व्रत आहे. कोणी त्यांच्याकडे कोणी विचारायला आलं तर नाही मी नाही सांगत असं म्हणून नाही त्यांनी. म्हणून हे व्रत आहे विद्वान. स विष्णू पृथ्वी नामा पृथुत्वात प्राणनामक. त्याच विष्णू परमात्माला पृथ्वी म्हणून नाव आहे. पृथुत्वात विशाल असल्या कारणाने पृथ्वी म्हणतात. प्राण देखील त्याचं नाव आहे. आणती जे प्रकृष्ट उत्कृष्ट रीतीने जाणण्याजोगा असतो म्हणून त्याला प्राण म्हणतात. प्रकृष्ट आनंद फलत आकाश, उत्कृष्ट रीतीचा आनंद आणि शक्ती देतो म्हणून आकाश शब्दाने वाच्य आहे तो. सर्व वेतृत्वात आकाश. क आकाश, कश म्हणजे काय, जाणणे. म्हणतात कश, जाणणे. सगळीकडून त्या परमात्मा जाणला जातो याकरता आकाश शब्द वाच्य. सर्व वेतृत्वत शराख्य देहिनस्त्यैव शरीरम. शर नावाचा देह, शर म्हणजे बाण, हे बाण, बाण जसे असतात त्याप्रमाणे हा शरीर आहे. या शरीराच्या द्वारे हा कसा असतो, एखादा बाण कसा आपल्याला समोर दिसून येणारे टार्गेट जे असतं की नाही, ते वेध करतो, विद्ध करत. बाण असं जातो आणि त्याच्या आपल्याला देखील हे शरीर म्हणजे काय, एक बाणासारखं आहे. आपलं शरीर बाणासारखं आहे. ते कुठं वेधत, परमात्म्याचं स्वरूप जाणून घेणे या ठिकाणी. शरीर हे काय, शरीर माध्यम खलु धर्म साधन. तुम्हाला धर्म साधायचा झाला तर शरीर नावाचं बाण पाहिजे. म्हणून शराख्य देहिनश्चैव शरीरम प्रेरणा स्वतः. त्या शरीराच्या द्वारे प्रेरणा केली जाते, प्रेरित केलं जात. येदैश्च चतुर्भिर भगवान. या रीतीने 4 रूपाने परमात्मा चतुरात्मा, अनिरुद्ध प्रतिमा संकर्षण रूपाने, वासुदेव रूपाने, 4 रूपाने भोग्य भोक्तृत्व रूपेण तिष्ठती क्रीडया स्वयं. एक भोग्य, एक भोक्ता आणि एक भोक्ता, भोगायची वस्तू आणि भोग घेण्यासारखा होणं किंवा भोग घेण्याचा प्रकार होणं, हे 4 असतात. एकूण एक वस्तू असावी लागते. जी वस्तू आपण जाणून घेण्यासारखी असते. जाणून घ्यायला सारखी असताना ती वस्तू पण पाहिजे आणि जाणून घेण्यासाठी आवश्यक असणारे असे साधन देखील पाहिजे. हे 4 गोष्टी लागतातच. भोग्य भोक्तृत्व रूपेण तिष्ठती क्रीडया स्वयं. म्हणजे भोग्यत्व मात्रेण हीनत्वं तस्य कुत्रचित्. फक्त तो भोग्य आहे, भोगण्याजोगा आहे एवढंच म्हणलं तर उपयोग नाहीये. भोगण्याजोगा असून भोग घ्यायची योग्यता देखील यावी त्याला. भोग घ्यायची योग्यता यायला तो भोगात्मक वस्तू रूपाने राहायला पाहिजे. आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी साधन देखील लागतात. असं नुसतं भोग्य स्वरूपाने कधी राहत असतो. न च भार्योपभोग्यस्तु भर्ता हीनत्वमाप. पहा, भार्या उपभोग्य असणारा भर्ता, भार्येसाठी उपभोग घेण्याजोगा भर्ता, भर्ता नसला तर भार्येमध्ये असणारे जे उपभोग्य आहे, उपभोग घेण्याची शक्यता जी आहे, शक्ती जी आहे ती नष्ट होती असं समजा नका. म्हणजे भार्योपभोग्यस्तु भर्ता हीनत्वमाप्नुयात. म्हणून त्या भर्त्याला हीनता प्राप्त होते असं समजू नका. एवं स भगवान विष्णू
विशेषो अखिलेश्वरी, या रीतीने परमात्मा देखील विशिष्ट रूपाने नसला तरी विशिष्ट आकाराने परमात्मा केव्हाही युक्त असतो, सगळ्यामध्ये राहत असतो. रूपेषु क्रीडते नित्यं भोक्ता भोग्य इति इच्छया. अनेक रूपाने क्रीडा करत राहतो परमात्मा नित्य. एक एक ठिकाणी काही भोक्ता म्हणून असतो, एके ठिकाणी भोग्य असतो, एके ठिकाणी इच्छा उत्पन्न होणं, इच्छा करणे, हे तर परमात्म्याच्या इच्छेमुळे होत असतं. अन्नाख्यम तम, त्या अन्न स्वरूपी असणाऱ्या त्या परमात्म्याला नैव निंद्यात बहु मन्ये तत्त्वं पदा. त्याची निंदा कधीही करायला जाऊ नये. ते बहुमन्येत म्हणजे परमात्म्याला अनेक रूपाने सर्वश्रेष्ठ आहे असं समजून घ्यावं लागतं बरं का सरकार. इथे हे व्रत आहे, एक भोग्य आणि भोक्ता या रूपाने. इति व्रतद्वयं हे तत् भाव्यम भाव्यम. यदि सुखे स्पृहा जना, सुखाची इच्छा असेल त्या लोकांनी हे दोन व्रत, एक भोग्य आणि भोक्ता या रूपाने स्वीकार करून घ्यावे लागतात. येन केनापि विधिना वन्ये वन्नित्ये भवित्वे च जनार्दन. कोणत्याही प्रकाराने बहु अन्नं तस्मात बहु अन्नं कुर्यात. पुष्कळ पुष्कळ व्हावं अशी इच्छा करत राहावी लागते. कमी मला पुरे, कमी पुरे, कमी पाहिजे, कमी पाहिजे असं कधीच म्हणत नाही. मन्येव प्राप्नुया नित्यम असं मत्वैव म्हणलं तरच प्राप्त होत. काय वृत्ती, मनाने, वाणीने, शरीराने, वृत्तीच्या रूपाने हे सगळे प्राप्त होत असतात. मनाच्या रूपाने, वाणीच्या रूपाने, वृत्तीच्या रूपाने, शरीराच्या रूपाने. मन, वाक, काय, वृत्ती ह्या चारीच्या वर्तनामुळे होता. एवं समुपासीत तस्मान् आख्यो तस्मान् तस्यान्नाख्यो हरिः स्वयं. त्याप्रमाणे परमात्म्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीला अन्न शब्द वाच्य असणारा श्री हरी परमात्मा स्वतः सिद्ध होतो, प्राप्त होतो असा अर्थ आहे. त्याप्रमाणे विद्वान लोक म्हणतात, परिनिष्ठित हा उत्तम रीतीने जाणून घेतो, जाणते विद्वान लोक जाणून घेतात. यश तत् ब्रह्म सिद्धम, अशा रीतीने त्या व्यक्तीला ब्रह्म सिद्ध झालेला असते. पूर्वम तेनाप्यते आतया तेन आप्यते अग्रतः. पहिल्यांदा जो असं समजून घेतो त्याला ते प्राप्त होत. मध्ये वयसी चेत सिद्धम, मध्य वयसामध्ये वयामध्ये जर सिद्ध झालं तर ते सिद्धम मुक्तो मध्यम प्रपश्यति. मुक्त झालेल्याला मध्य देखील अवस्था, मध्यम अवस्थेमध्ये देखील प्राप्त व्हावं लागतं. आता पहिल्यांदा प्रारंभ अवस्थेमध्ये देखील प्राप्त करून घ्यावं, त्याच्यानंतर मध्य अवस्थेमध्ये दिसून येते. तेच विचार करत घेतलं तर मग मुक्त झाल्यानंतर त्याला प्राप्त होत आपोआप. मुक्त झाला असताना त्याला प्राप्त करायची गरज नसते, प्राप्त करून घ्यायची गरज नसते, आपोआप प्राप्त होत. वार्धक्य ते श्री गुरुभ्यो. वार्धक्य चेत विजानाती हे चाललं होतं. हो, वार्धक्य चेत विजानाती मुक्त हा पादो प्रपश्यती. वृद्धावस्थेमध्ये जर जाणलं तर मुक्त झाल्यानंतर शेवटचं सुख जे असतं की नाही, ते सुख त्याला मात्र भोगायला मिळतं. तेजो मंडलमेवान्यत क्रमेण अंगम प्रपश्यती. तेजो मंडल रूपाने असणारे परमात्म्याचं स्वरूप अंगरूपाने म्हणजे प्रत्येक अवयव रूपाने त्याला प्राप्त म्हणजे पाहायला मिळतं. पहिल्या वयामध्ये मुखाच्या पर्यंत परमात्म्याचे स्वरूप आहे सगळ्यांच्या दृष्टीमध्ये येण्याचं. त्यामुळे क्षेम कृत्वा क्षेम नामा वाचे, मग क्षेम सगळ्यांचा क्षेम करून क्षेम रूपाने असणारा परमात्म्याला आपल्या वाणीमध्ये पाहतो. तो परमात्मा त्याच्या वाणीमध्ये राहतो असा अर्थ.
मग योग या नावाने प्राणरूपी प्राणामध्ये राहतो परमात्मा. सगळ्या कामनांना करायला लावणं पणा जे आहे की नाही त्या प्राणामध्ये राहून करत असतो. करायला लावणं, करायला लावणेपणा. आणि क्षेम या नावाने, क्षेम या रूपाने, क्षेम कृत्वाद अपानेपी हरिही स्वयं. अपान स्थानामध्ये क्षेम करणारा असं म्हणून परमात्मा अपान मध्ये राहत असतो. आणि हातामध्ये सर्व कर्म नावाने हातामध्ये राहत असतो परमात्मा. कर्म करवणे हे जनार्दनाचे परमात्माचे काम आहे. गती देणे हे देखील त्या परमात्म्याचेच असल्या कारणाने गतितत्वात गतिर्नाम. गती देणारा परमात्मा आहे म्हणून त्याला गती देखील म्हणतात. तो पायामध्ये राहत असतो. तो गती या रूपाने या नावाने परमात्मा पायामध्ये राहत असतो. पाद असतात पुरुषोत्तम. आणि जे काही मलमूत्र विसर्जन आदी करतो की नाही त्या ठिकाणी परमात्मा विमुक्ती ह्या नावाने पायु स्थानामध्ये राहत असतो परमात्मा. अध्यात्म म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा राहत असतो म्हणून परमात्म्याचे असे स्वरूप दाखवलेले आहे. अध्यात्मस्थ इति प्रोक्तो अथाधिदैव गतम शृणु. हे सगळे अध्यात्म प्रत्येकाच्या शरीरामध्ये राहणारे हे सगळे रूप आहेत बरं का. आता अधिदैव कसा असतो परमात्मा ते सांगतात. पर्जन्यामध्ये परमात्मा तृप्ती या रूपाने राहत असतो. कारण सगळ्यांना तृप्ती देतो म्हणून तृप्ती या रूपाने राहत असतो. तृप्ती दत्वात जनार्दन. पर्जन्ये तृप्ती नामासो तृप्ती दत्वात जनार्दन. आणि वायूमध्ये काय आहे? वायू तो बलनामास. बल या नावाने वायू वायूमध्ये राहत असतो. बलनात वलनात वायू हो म्हणतात. बल देणारा असतो म्हणून याकरता वायूमध्ये बल या नावाने असतो. तदा त्या ठिकाणी राहत असतो. यश प्रदत्वात दक्षा म्हणजे यश कीर्ती देणारा म्हणून परमात्मा दक्षामध्ये राहत असतो. दक्ष भागामध्ये, दक्षिण बाजू म्हणजे उजवीकडे राहतो. आणि यश या नावाने परमात्मा पशूंच्या मध्ये अभिमानी होऊन पशूंच्या मध्ये राहत असतो. नक्षत्रामध्ये ज्योती या नावाने राहत असतो परमात्मा. म्हणून ज्योतिष चरणाभिधानात सूत्रामध्ये देखील तेच सांगितले. नक्षत्रेषु ज्योतिराख्यो ज्योतिर्धातृत्वतः हरिही. सगळ्यांना प्रकाश देतो याकरता ज्योती या नावाने परमात्मा राहत असतो नक्षत्रामध्ये. उपस्थ ह्या अभिमानाने शिवामध्ये राहत असतो. प्रजाती म्हणजे उपस्थांच्या मध्ये लिंगामध्ये जे आहे प्रजाती आनंदाने आनंद रूपी प्रजाती म्हणजे जन्म उत्पन्न देणारा या रूपाने राहत असतो म्हणून आनंद प्राप्त होतो. संतती झाली की आनंद होतो. आनंद संतती दातृत्वात तत्तदाख्योसो. ते सगळे गोष्टी आपल्याला देतो म्हणून परमात्मा त्या त्या ठिकाणी संतती या रूपाने राहत असतो. संतती होणे म्हणजे अमृत कसा असतं ह्याची आठवण आहे. अमृत कसा असतं, अमृत म्हणजे मोक्ष कसा असतो ह्याची आठवण द्यायला मुलं असतात. संतानाच्या द्वारे त्या मनुष्याला आनंद होतो आणि त्या आनंदाला पाहिल्यावर असला आनंद मला मिळावा म्हणून मोक्षाची इच्छा कामना करायला जातो. संतती अमृतम सुदम सर्व सर्व प्रदत्वात तू सगळ्या गोष्टी तो देणार म्हणून प्रकृतीमध्ये पुरुषोत्तम राहत असतो. प्रकृती उत्कृष्ट रीतीची कृती क्रिया सगळ्या क्रिया घडवतो याकरता सर्व स्वरूपाने परमात्मा प्रकृतीमध्ये राहत असतो. आपल्याला प्रतिष्ठा देणारा देखील तोच आहे. प्रतिष्ठा स्थापकत्वात मान मान्य असणारा असतो परमात्मा म्हणून मान यामध्ये मानामध्ये राहत असतो. अभिमानामध्ये राहत असतो. नमो नम्यत्व तो नित्यम. नमस्कार या रूपाने नम्यत्व म्हणजे नमस्कार करणेपणा त्यामध्ये
घेऊन राहत असतो म्हणून नमः. महश्चापि महत्वतः, महान असल्या कारणाने महान महान महा म म्हणून म्हणतात. विरिंची भास्करश्चासो, ब्रह्मदेव भास्कर म्हणजे विरिंच मार, विरिंच मार, विरिंच मारकश्चासो ब्रह्म पूर्णत्व गुण. विरिंची म्हणजे ब्रह्मदेव, विरिंचम, विरिंच म्हणजे ब्रह्मदेवामध्ये राहतो म्हणून. मारकश्चासो त्या ठिकाणी मारण करणे, मारणे, दूर करणे, दूर स्वरूपणे या उद्देशाने ह्या स्वरूपाने राहत असतो. ब्रह्म रूपाने पूर्ण गुणत्वतः ब्रह्मा सगळ्या गुणांनी पूर्ण असतो. वेदैनं तत्व तो ब्रह्मा या रीतीने ब्रह्मदेव तत्वतः जाणून घेतो. ते पंचरूपण ह्या पंचरूपी असणाऱ्या परमात्म्याला पाहत असतो. प्राप्य गायते मुक्त, मग असं त्या परमात्म्याला हे स्वरूप पाहून घेतल्यानंतर गायन करतो तो मुक्त हो. अन्न नामा अस्मी भोग, हा परमात्मा अन्न स्वरूपाने आहे, सगळं भोग स्वीकार करतो म्हणून परमात्म्याला अन्न म्हणतात. श्रेष्ठमन्न भोक्ता कीर्ती करता हरी, यथेच्छपणे अन्न भोगता आहे, कीर्ती देणारा देखील आहे, ऋतस्वरूपी देखील तोच आहे. ऋतरूपस्य विष्णुस्तु पुत्र प्रथम जो हम, ऋतरूपी असणाऱ्या विष्णू परमात्म्याचा पहिला मुलगा म्हणजे ब्रह्मदेव. देवेभ्य सर्व पूर्वजस्तायम त्याहम मुक्तानामाश्रय, सगळ्या देवांच्यासाठी पहिल्यांदा जन्माला आलेला तो असल्या कारणाने परमात्म्याला ऋतज इत्यादी का, ऋतजा, आद्रिजा, ऋतम, बृहत इत्यादी कामध्ये सांगितलं आहे. त्याप्रमाणे अन्नरूपी परमात्म्याला ब्रह्मदेव जाणून घेतात म्हणून सांगितलेलं आहे. आता हीच गोष्ट विस्ताराने सांगितली जाते. परवाच्या दिवशी सांगतो. उद्या उद्या मी नाही आहे. उद्या गृहप्रवेश आहे, पूजा आहे, घटना आहे, बरेचसे कार्यक्रम आहेत. सकाळी 5 वाजल्यापासून असल्या कारणाने उद्या एक दिवस नाही आहे, सगळ्यांना सुट्टी. परवाच्या दिवशी आहे आपल्याला. हरे नमः.